आणि हेडलाईन्स नंतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात। आशिया चषकामध्ये आज दुबईत भारत आणि पाकिस्तान दरम्यान मॅच होणार आहे। त्यावरून महाराष्ट्रात राजकीय सामना रंगलाय। ठाकरेंच्या शिवसेनेनं या मॅचला कडाडून विरोध केलाय। आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभरामध्ये माझं कुंकू माझा देश आंदोलन करण्यात येणार आहे। दरम्यान यावर काल पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकार आणि भाजपवर कडाडून हल्ला चढवलाय। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानशी क्रिकेटचा सामना म्हणजे शहीदांचा अपमान असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलाय। तसंच बाळासाहेब ठाकरेंवर टीका करणाऱ्यांनी औकातीत राहावं असा इशारा देखील त्यांनी दिलाय। तर उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले पाहूयात। मोठ्या डब्यात सगळ्या जणी सिंदुराच्या पुढ्या त्याच्यात टाकतील आणि हे सगळे डबे राज्यभरातून मोदींना त्यांच्या पंतप्रधान कार्यालयामध्ये नजीकच्या पोस्ट ऑफिस मधनं, कारण त्याच्यात खासगी कुरिअर नेते जात नाही, त्याच्यामुळे ते जे काय अधिकृत मार्ग असेल त्या अधिकृत मार्गाने पंतप्रधान मोदींना हर घर से सिंदूर आता आम्ही पाठवणार आहोत। क्या इसका मतलब ये है कि वो बाला साहब की देशभक्ति पर आशंका ले रहे हैं, सवाल उठा रहे हैं? इतनी उनकी औकात है, इतनी उनकी औकात है क्या बाला साहब की देशभक्ति पर आरोप लगाने की? इतनी औकात है भाजपा की? पहले वो मैं तो कहता हूं औकात में रहे। आणि आज संदर्भातली अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी अजय माने यांच्याकडून। अजय, भारत पाकिस्तान मॅच वरून हा महाराष्ट्रामध्ये राजकीय सामना रंगल्याचं चित्र दिसतंय। ठाकरेंच्या सेनेकडून या आंदोलनाची कशी तयारी करण्यात आली आहे? आशिया कप चालू आहे आणि आशिया कप मध्ये अगदी अटीतटीचा सामना म्हणजे भारत पाकिस्तानचा सामना आज होणार आहे। पहलगाम आल्यानंतर भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदाच आमने सामने लढणार। याला कडाडून विरोध जो आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जातोय। स्वतः उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि आज राज्यव्यापी आंदोलन जे आहे ते ठाकरेंच्या शिवसेनेकडून आणि विशेषतः महिला रस्त्यावर येऊन जे ती निदर्शने करणार आहेत। खरं तर असं म्हटलं जात आहे की ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे आणि दुसरीकडे भारत पाकिस्तान जो आहे तो सामना खेळवला जाणार, त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली पाहायला मिळते। जे ते राज्यव्यापी आंदोलन ते लोक करणार आहेत, त्यासोबत महिला रस्त्यावर उतरतील आणि एक मोठा डब्बा असणार आहे। त्या डब्यात सिंदूरच्या छोट्या छोट्या पुड्या, छोट्या छोट्या डब्या ज्या आहेत त्या टाकण्यात येतील आणि त्या पोस्टामार्फत थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्याचा एकंदरीत प्रयत्न हा सगळ्या आंदोलनातून असणार आहे। आणि याच पार्श्वभूमीवर असं त्यांनी दिलंय की माझं कुंकू आणि माझा देश हे आंदोलन जे आहे ते त्यांना देण्यात आलेलं आहे। ते असं म्हणतात आहेत की महिलांचं जे सिंदूर पुसलं गेलंय त्याच्यानंतर हा सामना खेळवला जातोय आणि देशाची किंवा मग देशात असणाऱ्या सरकारची याच्यावर नेमकी भूमिका काय, ह्याला विरोध का केला गेला नाही आणि त्या सगळ्यांवरून टीकास्त्र जे ते सुरू झालेले। त्यामुळे अनेक भागात जे ते महाराष्ट्रात राज्यव्यापी आंदोलन केले जाणार आहे। मुंबईत जर आपण पाहिलं तर उपनगरापासून ते दक्षिण मुंबईपर्यंत असे 12 ते 15 ठिकाणी जे ते आंदोलन केले जाणार आहे। दादर असेल, भारत माताच्या इथलचा परिसर असेल, त्यासोबतच लोअर परळचा परिसर असेल आणि त्यासोबतच जे ते गिरगावचा जो परिसर आहे, मराठी बहुल वस्ती ज्या ठिकाणी पाहिली जाते त्या ठिकाणी सुद्धा जे ते आंदोलन पार पडणार आहे। त्यामुळे प्रत्येक विभागवाईज जे ते हे आंदोलन पार पडणार आहे। त्यासोबतच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला जे आहेत त्या आज रस्त्यावर पाहायला मिळते। त्यामुळे 10 वाजता या संपूर्ण आंदोलनाला सुरुवात होईल आणि महिला रस्त्यावर उतरून जे आहेत त्या थेट आता सरकार देशात असलेल्या सरकारच्या विरोधात आंदोलन करताना पाहिलं। महाराष्ट्रामध्ये ठाकरे सेना ही कुठेतरी आक्रमक झाल्याचं चित्र आहे। धन्यवाद अजय या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान आज होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्यात भारताच्या अंतिम 11 मध्ये शुभमन गिल, सूर्यकुमार, अभिषेक शर्मा सारखे फलंदाज, जसप्रीत बुमराह सारखे वेगवान गोलंदाज, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती सारखे फिरकीपटू आहेत। तर दुसरीकडे पाकिस्तान संघ नवीन कर्णधार सलमान अलीच्या नेतृत्वात मैदानात उतरेल। पाकिस्तानी संघातील काही सर्वात प्रतिभावान फलंदाज म्हणजे सलामवीर सॅम अयूब, मधल्या फळीतील फलंदाज हसन नवाज आणि अबरार अहमद यांच्यावरच पाकिस्तानची मदार असेल। दरम्यान आयसीसी स्पर्धांचा इतिहास लक्षात घेता भारताचं पारडं हे कायमच जड राहिलंय। पुण्यातल्या पाहणी दौऱ्यादरम्यान अजित पवारांकडे पुण्यातल्या एका महिलेनं वाहतूक कोंडी संदर्भात तक्रार केली आहे। तक्रार करताना त्यांनी गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांचा संदर्भ दिलाय। मनोहर पर्रीकर जसे ट्रॅफिक पाहायला फिरायचे तसे तुम्ही पण फिरा, वेळ न सांगता येऊन बघा म्हणजे कळेल असा थेट सल्ला एका महिलेनं अजित पवारांना दिलाय। यावर अजित पवारांनी काय उत्तर दिलंय पाहूया।
होप्स आहेत त्याबद्दल काही शंका नाहीये. पण सर पर्रीकर सर जसे दिवसा कधी फिरायचे तसं तुम्ही कोणीतरी तुम्हीच राहतात. तुम्ही कधीतरी ट्रॅफिकचा टाइम जेव्हा असतं ना तेव्हा कुणीतरी यायला पाहिजे. असं नाही की माहिती नाही असं होऊ शकत नाही. ॲम्ब्युलन्स मनोहर पर्रीकर गोव्याचे जे होते मिनिस्टर ते जसे फिरायचे तसे तुम्ही अननोन कधीतरी टाइम न सांगता व्हिजिट करत नाही. दॅट इज द बेस्ट सोल्युशन. अशी गरज नाहीये की तुम्ही प्रश्न विचारणार आणि सांगणार. मी विचारायला आलो नाही सर असं आम्हाला म्हणायचं नाहीये. फक्त आम्ही इतकं इरिटेट झालेलं आहे की ते राहायचं की नाही हा प्रश्न पडलेला आहे आम्हाला. पीएमसी आली आहे, पीएमआरडी आली, अर्थात नागरिकांना काही घेणं देणं नाही पीएमसी आणि पीएमआरडी. त्यांना त्यांच्या सुविधा पाहिजेत त्या मताशी आम्ही 100% सहमत आहोत आणि त्याच संदर्भामध्ये आमचं काम चाललेलं आहे. आम्हाला उशीर झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, परंतु आता आम्ही पुन्हा त्याच्यामध्ये अधिक कशी गती देता येईल आणि या कामाला टॉप प्रायोरिटी कशी देता येईल. तर दुसरीकडे पुण्यातील बिल्डर लोकांना अजित पवारांनी इशारा दिलाय. बिल्डरांना मस्ती आली असेल तर ऍक्शन घ्या, जे आपल्या हातात आहे ती ऍक्शन घ्या, बिल्डरांचं काम थांबवा, अशा शब्दांमध्ये त्यांनी इशारा दिलाय. तसंच केशवनगर भागातील काही सोसायट्यांमध्ये देखील नागरिकांना पिण्याचं पाणी मिळत नसल्याची तक्रार ही अजितदादांकडे करण्यात आली आहे आणि यानंतर अजितदादांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावत चौकशी केली आहे. तेच प्रश्न नाही तुम्ही काय होतं, तुम्ही बांधकाम परवानगी देऊन बसताय, बिल्डर बांधकाम करून जातोय आणि नंतर तुम्ही म्हणता आता पीएमसीने सगळ्या गोष्टी पुढच्या कराव्यात. मग बांधकाम परवानगी देखील तुम्ही पीएमसीकडे द्या ना. तुम्ही कशाला तुमच्या हातात ठेवली? नाही पूर्वी चूक झाली, दुरुस्त करा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आज नाशिकमध्ये शिबिर होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी देखील तयारीला सुरुवात केली आहे. या शिबिरात पक्ष संघटना बळकट करण्यासोबतच आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखली जाणार आहे. या शिबिरामध्ये शरद पवार यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत. शिबिराच्या माध्यमातून पक्षानं कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. सकाळी 10 वाजता शिबिराचं उद्घाटन शरद पवार, सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे यांच्यासह सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. तर कायदेतज्ञ असीम सरोदे यांच्यासह अनेक वक्ते हे शिबिराला मार्गदर्शन करणार आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंना आव्हान दिलंय. तुम्ही ओबीसी समाजात आलात तर मग आता 11 ओबीसी मुलांचं लग्न लावून द्यावं असा प्रस्ताव त्यांनी दिलाय. सोबतच मराठा समाजावर हल्लाबोल केलाय. लग्नावेळी 96 कुळी आणि निवडणुकीवेळी ओबीसी असं एनडी पाटील बोलायचे असा टोला देखील हाकेंनी लगावलाय. दरम्यान हाकेंनी आक्रस्ताळेपणा थांबवावा असा सल्ला भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिलाय. एनडी पाटील बोलले होते, एनडी पाटील स्वर्गीय एनडी पाटील, लग्न ठरवायची वेळ आली की 96 कोळी क्षत्रिय आणि गावच्या सरपंच पदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी, आम्ही मागासवर्गीय. एनडी पाटील बोलले होते, मी नाही बोललो. अरे चोरानो, जात चोरानो, मागासपणाचे डहाळे लागले तुम्हाला. तुमची गरिबी आली तर आमचा एखादा व्यवसाय तुम्ही स्वीकारला का? नंदीबाईवाल्याचा ढोलके गळ्याला दाखवलंय आणि घरोघरी गेले मागायला. दरम्यान लक्ष्मण हाकेंनी आक्रस्ताळेपणा कमी करावा असा सल्ला हा आमदार सुरेश धस यांनी दिलाय. साहेबांना मी एक विनंती करेन, प्रत्येकच वेळेस आक्रस्ताळेपणा करण्याचा त्यांचा जो ॲटम दिसतोय तो थोडासा थांबवला. दरच वेळेस बोलताना तुम्ही जर एवढ्या आक्रमकपणाने आणि मोठ्या आवाजात बोलायचं म्हणूनच प्रश्न सुटत नसतात. दुसरीकडे आरक्षणावरून मनोज जरांगे आणि वडट्टीवारांमध्ये देखील वार आणि पलटवार हे सुरूच झाले. याला जर परंपरा, आपली संस्कृती कळत नाही धर्माची, ती आपले खेळ येतं. उद्या त्याला एखाद्या बाकीच्या जातीचे लोक खेळ खेळते आणि त्यांना असंच म्हणणार का? ताई तसंच म्हणणार का? तो यार काही संस्कार आहेत का नाही? हे महाराष्ट्रात शोभतच नाही गाड्या. हे तिकडं ते नेपाळच्या त्याच्यात लोकांना शोभत आहे, तिकडं नेऊन सोडून दिलं पाहिजे. जाणार नाही. आता कोणाला नेपाळला सोडायचं आहे, कोणाला हे करायचं आहे, जरांगे कोण ठरवणार? ओबीसी चळवळीमध्ये जो काम करेल त्याला जर परदेशात पाठवायचं असेल तर काय एकट्या जरांगेलाच महाराष्ट्रात राहायचं आहे? तुम्ही कोणाची बाजू घेताय हेही तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्या लायकीचा माणूस पाहिजे, मग त्याची बाजू घ्यावा. आम्ही तुम्हाला तर काय बोललो नाहीत आणि त्याची कड घ्यायला त्याला तुमची कोणची माया येते एवढी? तुम्हाला कोणचं तो पुढं येऊ देतोय?
राज्यात मराठा आरक्षणावरून मराठा ओबीसी आरक्षण मुद्दा गाजतोय. राज्य सरकारनं मराठा आरक्षणासंबंधी 2 सप्टेंबरला GR काढून हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला ही सुरुवात केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथं राज्य ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघाचं अधिवेशन होत आहे. याआधीच राज्य ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघाने जातीनिहाय जनगणनेची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी आणि राज्य सरकारने 2 सप्टेंबरला काढलेला GR रद्द करावा अशी मागणी केली आहे. शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले 15 माजी नगरसेवक पुन्हा ठाकरेंच्या सेनेच्या वाटेवर असल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी केलाय. शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांकडून ठाकरेंना संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचं अहिर यांनी सांगितलंय. मुंबईतील 46 माजी नगरसेवक सध्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आहेत. नगरसेवकांपैकीच काहीच आहेत ना, म्हणजे काही नगरसेवक जे आहेत असे तिकडनं कॉन्टॅक्ट करतायत. तर आता त्यांना माहीत पडलेले आहेत की उद्या समजा मनसे आणि आमची युती झाली तर जो मराठी भाषेचं वोट आहे किंवा ज्या पद्धतीने मुंबईमध्ये नेतृत्व देण्याचं काम शिवसेनेसारख्या पक्षाने केलेलं आहे त्याच्या आता वेगळ्या परिणाम दिसायला त्यांना पाहायला मिळतात. म्हणून काहींची अशी भूमिका आहेत, पण त्याच्यातली पक्ष जोपर्यंत लाईन ठरवणार नाही तोपर्यंत पुढची चर्चा करणं अयोग्य होईल. नगरसेवक जाणार आहेत, बाकी कोण जाणार आहे मी बोलत नाही, परंतु त्या लोकांना थांबवण्याकरता अशा पद्धतीच्या बातम्या पेरण्याचं काम त्या ठिकाणी UBT कडून होत आहे. त्यांनी काही काळजी करू नये. आमच्याकडे सर्वजण सुखाने नांदताय. आपलं सिंदूर, आपलं कुंकू पुसून लोक आलेली आहे. परत आपलं कुंकू लावायला कोण येणार नाही. मुंबई महानगर प्रदेशातील सध्याच्या 12 जलवाहतूक मार्गाचा विस्तार आणि सुधारणेसह नव्या 10 मार्गांवर जलवाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय हा मेरीटाईम बोर्डानं घेतलाय. यासाठी DPR अर्थात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी मागवलेल्या निविदांना कोची मेट्रो रेलची एकमेव निविदा प्राप्त झाली आहे. त्यांनी DPR सादर केल्यानंतर 10 नव्या मार्गावर स्पीड बोटी, रोरो सेवा आणि वॉटर टॅक्सी धावणार आहेत. नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे 4 नव्या मार्गांनी जोडलं जाणार आहे. मुंबईसह राज्यभरातील रुग्णांना डोळे आणि कॅन्सरच्या उपचारासाठी मध्य मुंबईसह दक्षिण मुंबईमधील JJ आणि टाटा सारख्या मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचार करावे लागतात. परिणामी या रुग्णांवरती ताण पडतो. शिवाय रुग्णांनाही अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. यावर उपाय म्हणून मुलुंडमधील क्षमता संपलेल्या डम्पिंग ग्राउंडवर जागतिक दर्जाचं डोळ्यांचं अथवा कॅन्सरचं रुग्णालय उभारण्यात यावं अशी मागणी ही ठाकरे सेनेचे सचिव आणि विधान परिषद सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना केली आहे. फडणवीस यांनी देखील याबाबत कार्यवाही करण्याचं पत्र हे महापालिका आयुक्तांना पाठवलेलं आहे. मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचा खर्च आता तब्बल 14,779 कोटी रुपयांवर पोहोचलाय. मुंबई महापालिकेकडून 12,721 कोटीच्या खर्चाला मंजुरी देण्यात आलेली होती. मात्र GST आणि बांधकामातील बदलांमुळे जवळपास 2,058 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा आर्थिक बोजा आता चर्चेचा विषय ठरतोय. उपनगरातील विकास आराखडा आरक्षणामध्ये भूमी अभिलेख कार्यालयाअंतर्गत जमिनींच्या हद्दीचं बनावट नकाशे वापरून केलेल्या अहवालाचा शासनानं फेरविचार करावा आणि बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करावी असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांनी शनिवारी दिलेले आहेत. कांदिवली, मालाड आणि बोरिवली इथल्या R उत्तर, R दक्षिण आणि R मध्य या महापालिका वॉर्डमधील 350 पेक्षा अधिक घरं, इमारती, बांधकामं आणि चाळींना अनधिकृत ठरवून नोटीस बजावण्यात आलेली आहे. सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचा मोठ्या उत्साहामध्ये सुरुवात झालेली आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी फ्लॅग ऑफ करून स्पर्धेला सुरुवात केली. या स्पर्धेत भारतातील हजारोंच्या संख्येनं स्पर्धक सहभागी झालेत. राज्यासह देशामध्ये हाफ मॅरेथॉनसाठीचा सर्वात अवघड असा समजला जाणारा 21 किलोमीटरचा सातारा हिल हाफ मॅरेथॉनचा हा ट्रॅक आहे. थंड हवा, धुकं आणि निसर्गाचा आनंद घेत 75 वर्ष वयाच्या स्पर्धकांचा देखील सहभाग या मॅरेथॉनमध्ये पाहायला मिळतोय. आणि याच सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव गोडके यांनी. पाहूयात. जगातील सर्वात खडतर मॅरेथॉन मधली एक मॅरेथॉन खडतर पाहिली गेली तर साताऱ्यातील सातारा हाफ हिल मॅरेथॉन म्हणून ओळखली जाते. या मॅरेथॉनचा जे उद्घाटन आहे ते सातारा जिल्हाधिकारी त्याचबरोबर सातारा पोलीस अधीक्षक यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. त्यानंतर आता सर्वात खडतर ट्रॅकवर आता स्पर्धक धावण्यासाठी सुरुवात झाली आहे. तर आजचं वातावरण देखील आल्हाददायी असल्याचं पाहायला मिळते. पूर्ण साताऱ्यावर धुक्यांची चादर देखील पसरल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते. राजधानी साताऱ्यामध्ये ही हाफ हिल मॅरेथॉन
पार पडताना आपल्याला पाहायला मिळतंय. लहानापासून मोठ्यापर्यंत या ठिकाणी स्पर्धक हे धावत असतात. त्याचबरोबर सातारकर देखील धावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठ्या प्रमाणावर जर बघायला गेलं तर या स्पर्धेसाठीची आतुरता ही स्पर्धकांमध्ये असल्याची देखील पाहायला मिळते. गेल्या 14 वर्षापासून हे स्पर्धक या ट्रॅकवर धावण्यासाठी येत असतानाचं देखील चित्र आपल्याला एकंदरीत पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा. पुढील 3 तासात राज्यभरामध्ये 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा हवामान विभागानं अंदाज वर्तवलाय. आजपासून राज्यभरातील पावसाचा जोर देखील वाढण्याचा अंदाज आहे. आज मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र त्याचबरोबर कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. नागरिकांनी गरज असल्यासच घराबाहेर पडावं आणि सतर्क राहण्याचा सल्ला हा हवामान विभागानं दिलेला आहे. गडचिरोलीच्या पोटेगाव मार्गावर काल रात्री उशिरा एक विचित्र अपघात घडलाय. श्री साई या खासगी कंपनीची नागपूरवरून आलेली ट्रॅव्हल्स बस स्थानकासमोर प्रवासी उतरल्यानंतर पोटेगाव मार्गावर जात असताना बसची वळणावर एका व्यक्तीला धडक बसली. तो व्यक्ती ट्रॅव्हल्सच्या धडकेमध्ये खाली पडला आणि ट्रॅव्हल्समध्ये खालील भागामध्ये अडकला. या अपघातात खासगी बसच्या खाली अडकलेल्या जखमीला क्रेनच्या सहाय्यानं उचलून बाहेर काढावं लागलं. ही बाब चालकाच्या लक्षात न आल्यामुळे त्याने जवळपास 500 ते 600 मीटर अपघातग्रस्त व्यक्तीला फरफटत नेलं. अहिल्यानगर ते संभाजीनगर मार्गावर कंटेनरनं वाहनांना धडक दिली. या अपघातामध्ये 9 वाहनांचं प्रचंड नुकसान झालंय. कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यानं ही घटना घडल्याची माहिती आहे. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही, मात्र वाहनांचं प्रचंड नुकसान झालंय. शहरातून अवजड वाहनांना प्रवेश नसताना हा कंटेनर शहरात आलाच कसा असा सवाल आता उपस्थित होतोय. शेंडी बायपासवरून पोलीस चिरीमिरी घेऊन वाहनं शहरामधून सोडतात असा आरोप वारंवार करण्यात येतो. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात येते. नागपुरातील स्कूल बस आणि स्कूल व्हॅन अपघात प्रकरणामध्ये भवन्स ट्रान्सपोर्ट इन्चार्ज राजेश यादव आणि नॅशनल हायवेच्या कंत्राटदार रजनेश सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. वाहतूक नियम आणि सुरक्षिततेच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. शुक्रवारी झालेल्या या अपघातामध्ये एका 14 वर्षीय विद्यार्थिनी आणि एका स्कूल व्हॅन चालकाचा मृत्यू झाला होता. ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी रस्त्याचं बांधकाम सुरू आहे, ते अपघाताला कारण ठरलंय. कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा दहशत दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये एका दिवसामध्ये 67 नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती ही कल्याण डोंबिवली महापालिका वैद्यकीय अधिकारी दीपा शुक्ल यांनी दिली आहे. विशेष म्हणजे वल्लीपीर रोड हा एकाच परिसरामध्ये तब्बल 4 ते 5 जणांना एका कुत्र्यानं चावा घेतलाय. कल्याणमध्ये 35 तर डोंबिवलीमध्ये 32 जणांना कुत्र्यांनी चावा घेतलाय. ही आकडेवारी समोर आल्यानंतर कल्याण डोंबिवलीतील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ही आता जोर धरू लागली आहे. भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी रेबीजकडून शस्त्रक्रिया केल्या जातात. तसेच अँटी रेबीज वॅक्सिन सुद्धा कुत्र्यांना दिले जाते. साधारण महिन्याला 1000 ते 1100 शस्त्रक्रिया येथे होतात. तसेच भविष्यामध्ये अजून एक डॉग सेंटर चालू करण्याचं महानगरपालिकेतर्फे प्रस्तावित आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील खंडागळी गावामध्ये पुन्हा एकदा बिबट्यानं थरार माजवलाय. शेतकरी अर्जुन कोकाटे यांच्या शेतात मजुरांच्या चाळीत बसलेल्या 1.5 वर्षांच्या चिमुकल्याला बिबट्यानं झडप घालत उचलून नेलं आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झालाय. या घटनेनंतर खंडागळी गावामध्ये भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय. गेल्या 5-6 दिवसांमध्ये ही दुसरी घटना असून याआधीच याच परिसरामध्ये 12 वर्षांच्या मुलाचा बळी हा बिबट्यानं घेतलेला होता. सलग 2 हल्ल्यांमुळे खंडागळी गाव हे भीतीच्या छायेमध्ये. नरभक्षक बिबट्याचा तातडीनं बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी आता ग्रामस्थांकडून करण्यात येते. नागपूरच्या अशोक चौकात चक्क एका घराच्या बाल्कनीतून उड्डाणपुलाचा भाग जात असल्याचा व्हिडिओ हा प्रचंड व्हायरल झाला आणि त्यानंतर नागरिकांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. मात्र घर मालकानं सरकारी जागेवर अनधिकृत बाल्कनी बांधल्याचं प्रशासनानं स्पष्टीकरण दिलंय. NHAIनं यापूर्वीच अतिक्रमण हटवण्याची मागणी केलेली होती, पण महापालिकेच्या दिरंगाईमुळे पुलाचा भाग हा थेट बाल्कनीतून गेल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईतील गोरेगाव इथल्या वीर सावरकर उड्डाणपूल जो 2018 साली 27 कोटी खर्चून बांधण्यात आला होता, आता कोस्टल रोड प्रकल्पाच्या विस्तारात अडथळा ठरतोय. त्यामुळे महापालिकेनं आता हा पूल पाडण्याचा निर्णय घेतला. या पुलामुळे गोरेगाव मालाड प्रवासाचा वेळ हा मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेला होता. त्यामुळे स्थानिक रहिवासी आणि वाहन चालकांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवलाय.
रायगड जिल्ह्यातील महाड ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी धाडसी शस्त्रक्रिया केली आहे. यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत रहा एबीपी माझा.